राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। अवकाळीग्रस्तांना 53.73 कोटींची आर्थिक मदत मंजूर। मागील हंगामात राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यानुसार पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या आल्या आहे। त्यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, सातारा, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर व बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 53,73,07,000 रुपयांची मदत मंजूर करण्याचा GR काढण्यात आला आहे। उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आपण समोर बघणार। कापसाला 8,500 रुपयांचा मिळत आहे दर, पण या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत आहे, तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। कारण राज्यातील बहुतांश शेतकरी 7,200 रुपये प्रति क्विंटल या दराने शेतकऱ्याने आधीच आपल्या जवळ असणारा कापूस विकला आहे। त्यामुळे आता कापसाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही। महिला आरक्षण विधेयक नामंजूर। विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधामध्ये 230 मते पडली। शुक्रवारी लोकसभेमध्ये महिला आरक्षण आणि परिसीमन बिल सादर करण्यात आले होते। यामध्ये महिला आरक्षण विधेयक बिलाला आवश्यक मते मिळाली नसल्याकारणाने बिल नामंजूर झाले। महिला आरक्षणाच्या आडून देशाच्या निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न, अशी टीका राहुल गांधी यांनी केली। मोदी यांना उद्देशून नाव न घेता जादूगर हा शब्द वापरल्याने लोकसभेमध्ये मोठा गदारोळ सुरू झाला। राहुल गांधी यांना भाषणावर मंत्र्यांनी अपेक्षा घेतले। विदर्भात उष्णतेची लाट, जनजीवन विस्कळीत झाले असून शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून अकोला, चंद्रपूर, नागपूर व वर्धा व अमरावती ही सर्वाधिक हॉट शहरे ठरली, तर विदर्भातील 3 शहराचे तापमान 44 अंशाच्या पुढे गेले आहे। युरिया उत्पादनामध्ये 11% वाढीची शक्यता। भारतात एप्रिल 2026 मध्ये युरिया उत्पादन वाढून ते सुमारे 20 लाख टनावर पोहोचण्याची शक्यता आहे। तसेच पुढील खरीप हंगामामध्ये युरियाच्या दरात सुद्धा वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी झाली ठप्प, त्यामुळे हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। शासनामार्फत हरभऱ्याला प्रति क्विंटल 5,875 रुपयांचा हमीभाव जाहीर केला, मात्र बाजारामध्ये हरभऱ्याला सध्या सरासरी 4,800 ते 5,200 रुपयांचा दर मिळत आहे। वाढत्या महागाईची खिशाला बसणार झळ। इंधन वीज दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या बजेटवर होणार परिणाम। पुढील दिवसामध्ये देशात महागाईमध्ये वाढ होण्याचे अंदाज व्यक्त होत आहे। बिनशेती परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन होणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। जमिनीच्या अकृषिक वापरासाठी म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चरल येण्यासाठी आवश्यक असलेला परवाना प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे। अमेरिकेची भारतात पुन्हा तेल बंदी। रशिया इराण खरेदीवरील सवलतींची मर्यादेमध्ये वाढ नाही, त्यामुळे रशिया भारताला तेल पुरवठा करणार आहे। इराणचे 56,000 कोटी भारतात अडकले। शेतकऱ्यांना दिलासा, केळीच्या दरात वाढ, किमान खर्च निघण्याची शेतकऱ्यांची आशा। युद्धजन्य स्थितीमुळे मागील काही दिवसांमध्ये केळीचे दर अत्यल्प कमी होते, मात्र आता केळीच्या दरामध्ये 2 रुपयावरून थेट 8 ते 10 रुपयापर्यंत वाढ झाली आहे। मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची आता मान्यताच रद्द करणार, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय। शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक करणार शाळेची तपासणी। शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा विषय सक्तीने शिकवणाऱ्यांच्या अंमलबजावणी होणार आहे। अखेर होर्मुझ पूर्णतः खुली, ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार। लेबनॉन शस्त्रसंधीनंतर इराणचे पाऊल, जागतिक अर्थव्यवस्थेला मिळाला दिलासा। होर्मुझ समृद्ध धुनीतील पुन्हा व्यापारी जहाजासाठी खुली करण्यात आल्याने जागतिक व्यापाराला पूर्ण संधी प्राप्त झाली आहे।
औषधांनाही महागाईचा बसणार फटका. कॅन्सर अँटीबायोटिक्स औषधी 20% महागणार. पश्चिम आशियातील विस्कळीत पुरवठा साखळीमुळे सामान्य जनता आधीच पेट्रोल व डिझेलच्या टंचाईंना तोंड देत असताना आरोग्यासाठी लागणाऱ्या औषधीचेही दर वाढणार. 17 लाख कर्मचारी आज संपावर जाणार. मंगळवारीपासून एल्गार मोर्चा सुरू. सरकारी कार्यालय, शाळा, रुग्णालय ठप्प होणार. कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एसटी महामंडळामध्ये 10% भाडे वाढ झाली. तिकिटावर 2 रुपये अतिरिक्त शुल्क घेण्यात येणार. इंधनचे वाढते दर, गाड्यांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने ही भाडे वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. भोंडूतांत्रिक अशोक खरात यांचा जवळचा खास मित्र जितेंद्र शेळके यांचा अपघात झाला. जितेंद्र शेळके हे सिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. विहिरी पाणवटे आटल्याने शेतीपिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. उन्हाची दाहकता वाढले असल्या कारणाने शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. उष्ण लाटेचा अलर्ट जारी. आजपासून शाळा सकाळी. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. उन्हाच्या तीव्रतेने सर्वीकडे शुकशुकाट. रसवंतीगृह, थंड पेय स्टॉलवर होत आहे गर्दी. करमाळा शहरामध्ये पारा गेला 41 अंशावर. राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 1 लाख मेट्रिक टन बेदाण्याची निर्मिती. किलोला मिळत आहे 400 रुपयांचा दर. बाजारपेठेतील दर मात्र स्थिर. उत्पादन घटल्याने भाव आणखीन वाढण्याची आशा. सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदा 1 लाख मेट्रिक टन बेदाणा निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. युरियाचा भडका आणखीन उडणार. जागतिक युद्ध स्थितीमुळे युरियाच्या आयातीवर विपरीत परिणाम होऊन भारताने चढ्या भावाने युरिया खरेदी केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोत्यामध्ये 50 किलोचा माल भरावा लागणार. शेतमाल बाजार समित्यांना शासनाने दिले काटेकोर अंमलबजावणीचे आदेश. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.